संस्कृत सुभाषित. वनेपि सिंहाः मृगमांसभक्षिणो बुभुक्षिता नैव तृणं चरन्ति. एवं कुलीना व्यसनाभिभूताः न नीचकर्माणि समाचरन्ति. अर्थात वनामध्ये पशूंचे मांस खाणारे सिंह भुकेले असले तरी गवत खात नाहीत. त्याचप्रमाणे कुलीन लोक संकटांनी पछाडले तरी कधीही वाईट कर्मे करत नाहीत.
विश्वास दे। संस्कृत प्रतिज्ञा। भारतो मम देशोऽयं भारतीयाश्च बान्धवाः परानुरक्तिरस्मिन् मे देशेऽस्ति मम सर्वदा। समृद्धा विविधाश्चास्य या देशस्य परम्पराः सन्ति ताः प्रतिमे नित्यम् अभिमानोन्नतं शिरः। प्रयतिष्ये सदा चाहम् आसादयितुमर्हताम् येन तासां भविष्यामि श्रद्धायुक्तः पदानुगः। सम्मानयेयं पितरौ वयोज्येष्ठान् गुरुंस्तथा सौजन्येनैव वर्तेय तथा सर्वैरहं सदा। स्वकीयेन हि देशेन स्वदेशीयैश्च बान्धवैः एकान्तनिष्ठम् आचारं प्रतिजाने हि सर्वथा। एतेषामेव कल्याणे समुत्कर्षे तथैव च नूनं विनिहितं सर्वं सौख्यमात्यन्तिकं मम। जयतु भारतम। आजचा इंग्रजी शब्द आहे डाउनलोड। DOWNLOAD डाउनलोड। डाउनलोड म्हणजे हस्तांतर करणे, जतन करणे किंवा सांभाळून ठेवणे। डाउनलोड हा शब्द तुम्ही तुमच्या मोबाईलवर, कम्प्युटरच्या स्क्रीनवर पाहिलेला असेलच। डाउनलोड म्हणजेच सांभाळून ठेवणे, जतन करणे किंवा हस्तांतरित करणे। आपण अनेक वेळा म्हणतो ही फाईल मला डाउनलोड करायची आहे, हा फोटो मला डाउनलोड करायचा आहे, म्हणजेच तो आपल्याला हस्तांतरित करायचा असतो किंवा जतन करायचा असतो। डाउनलोड म्हणजेच हस्तांतरित करणे किंवा जतन करणे होय। उत्तराखंड हे भारताच्या उत्तरेकडील एक महत्त्वाचे राज्य आहे। या राज्याची राजधानी देहरादून आहे। या राज्याचे क्षेत्रफळ 53,483 स्क्वेअर किलोमीटर असे आहे। राज्याची लोकसंख्या 1,86,292 इतकी आहे। या राज्यामध्ये हिंदी, इंग्लिश, गढवाली या भाषा बोलल्या जातात। या राज्याची स्थापना 9 नोव्हेंबर 2000 या दिवशी करण्यात आलेली आहे। या राज्यामध्ये अलकनंदा, गंगा या महत्त्वाच्या नद्या वाहतात। तसेच केदारनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार, ऋषिकेश ही प्रसिद्ध धार्मिक स्थळे येथे आहेत। येथील राज्याचा डान्स छोलिया हा आहे आणि स्त्रियांचा ट्रेडिशनल ड्रेस घागरा आणि कमीज आहे। तसेच पुरुषांचा कुर्ता आणि पायजमा असा पोशाख असतो। या राज्यामधील प्रमुख उत्सव म्हणजेच गंगा दशहरा हा होय। काफुली हे येथील महत्त्वाचे अन्नपदार्थ आहे। देहरादून ही या राज्यातील सर्वात मोठी सिटी म्हणजे शहर आहे आणि या राज्यात एकूण 13 जिल्हे आहेत। या राज्याचा पशु अल्पाईन मस्क डिअर हा आहे आणि या राज्याचा पक्षी हिमालयन मोनाल हा आहे। या राज्याचं फूल ब्रह्मकमळ हे आहे, तर बुरांस हा येथील प्रमुख वृक्ष आहे। हे या राज्याचे बौद्ध चिन्ह आहे। देवभूमी या नावाने देखील ओळखला जाणारा उत्तराखंड खरोखरच देवभूमी सदृश आहे। नमस्ते बालमित्रांनो, काय घरी मज्जा चालू आहे की नाही? पण मज्जा करत असतानाच तुम्हाला मी आज एक काम देखील करायला शिकवणार आहे बरं का। आणि हा आपला असणार आहे कार्यानुभवचा उपक्रम आणि या उपक्रमाचं नाव आहे पत्रावळी तयार करणे। आता तुम्ही म्हणताल पत्रावळी काय? तर ही आहे पळसाच्या पानांची पत्रावळी आणि हीच पत्रावळी मी आज तुम्हाला बनवायला शिकवणार आहे। आता तुम्ही म्हणताल या पत्रावळीचा उपयोग काय? तर ही पत्रावळी जेवण करण्यासाठी कामा येते। आता उदाहरणार्थ आपण लग्नाला जातो, बारशाला जातो, साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जातो,
तिथे जेवणाच्या पंक्ती असतात आणि या पंक्तींमध्ये आपण स्टीलचे ताट, फायबरचे ताट, प्लास्टिकच्या डिशेस किंवा यूज अँड थ्रोच्या डिशेस किंवा थर्माकोलच्या डिश मध्ये आपण काय करतो, जेवण करतो. पण जेव्हा हे यूज अँड थ्रोच्या डिशेस आपण कचऱ्यामध्ये फेकतो तेव्हा तो कचरा आपल्या सर्वांना त्रासदायक ठरतो. त्या कचऱ्याचं काही विघटन होत नाही, म्हणजे तो कचरा नष्ट होत नाही. पण या पत्रावळीचा जो कचरा असतो जेवण झाल्यानंतर, या पत्रावळी जेव्हा आपण फेकतो तेव्हा त्या निसर्गामध्ये अतिशय सहजरित्या सामावून जातात, त्यांचं सहज विघटन होतं. मग या पत्रावळी कशापासून बनवायच्या, तर या पत्रावळी आपल्याला बनवायच्या आहेत या पळसाच्या पानांपासून. आता ही पळसाची पानं जी आहेत, या पळसाच्या पानांची म्हण देखील तुम्हाला माहित आहे, पळसाला पाने 3. म्हणजे याच्या प्रत्येक फांदीला 3 पानं येतात. अशा अनेक फांद्या असतात पण प्रत्येक फांदीवर 3च पानं येतात आणि म्हणूनच ही म्हण तयार झालेली आहे, पळसाला पाने 3. या म्हणीचा अर्थ आहे की कुठेही जा, परिस्थिती सारखीच असणार आहे. आता उदाहरणार्थ कोरोना चालू आहे सगळीकडे, पूर्ण जगामध्ये कोरोनाची महामारी पसरलेली आहे आणि आपण आपलं गाव सोडून दुसऱ्या गावाला जरी गेलो, आजी आजोबांच्या गावाला जरी गेलो तरी तिथे कोरोना आपल्याला भेटणारच आहे. म्हणजेच पळसाला पाने 3, कुठेही जा, परिस्थिती सारखीच असणे. आता या पानांपासून पत्रावळी बनत असताना सुरुवातीला मी ही 2 पानं घेतलेली आहेत आणि या पानांसोबतच मी ह्या अगरबत्तीच्या काड्या घेतलेल्या आहेत की ज्या झाडांपासूनच बनलेल्या असतात, याचा आपल्याला काहीही दुष्परिणाम होत नाही. आता ही पानं घेतल्यानंतर या पानांच्या मागच्या बाजूने सुरुवातीला ही 2 पानं या पद्धतीने अशी आपल्याला काय करायची आहे, जोडून घ्यायची आहे. मागच्या बाजूने आपण ही काडी काय करत आहोत, खोचून घेत आहोत या पानांमध्ये या पद्धतीने. त्यानंतर पुढचं जे पान घेणार आहोत आपण ते देखील मागच्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे, असं जोडून घ्यायचं आहे. साधारणतः 11 पानांमध्ये ही पत्रावळी तयार होते. तुम्ही सर्वांनी श्यामची गोष्ट ऐकलेलीच आहे. आपल्या शाळेमध्ये दर शनिवारी कथा मला होते, त्यावेळी साने गुरुजींच्या अनेक गोष्टी तुमच्यासारखी मुलं सांगत असतात. तर या श्यामला म्हणजे साने गुरुजींना देखील त्यांच्या आईने पत्रावळी बनवायला शिकवलं होतं. का तर ते कोकणामध्ये राहायचे आणि कोकणामध्ये केळीच्या पानांवर किंवा पत्रावळीवर जेवण केलं जातं. तर श्यामला काही पत्रावळी बनवायला यायची नाही. मग त्याची ताई किंवा मोठा दादा त्याला पत्रावळी बनवून द्यायची. कधी त्याची आजी श्यामला पत्रावळी बनवून द्यायची, पण श्यामला मात्र काही पत्रावळी बनवता येत नव्हती. पण श्यामच्या आईला मात्र वाटायचं की माझ्या श्यामने सगळं शिकलं पाहिजे, त्याला सगळं बनवता आलं पाहिजे, स्वतःची कामं स्वतः करता आली पाहिजे. म्हणून आईचा हट्ट असायचा की श्यामने पत्रावळी बनवली पाहिजे, त्याला बनवता आली पाहिजे. मग एक दिवस काय केलं, आईने पाहिलं अनेकदा की याला ताई दादा मदत करतात, आजी मदत करतात, कारण आपली पत्रावळी आपणच बनवायची आणि त्यात आपणच जेवायचं, असा श्यामच्या घरी कटाक्षाने पाळला जाणारा नियम होता. पण श्याम लहान असल्यामुळे त्याला नेहमी कोणी ना कोणी पत्रावळी बनवून द्यायचं. मग एकदा आईने सांगितलं की नाही, आज तू तुझी पत्रावळी बनवली तरच तुला मी आज जेवायला वाढणार आहे. मग श्यामने बरेच प्रयत्न करून पाहिले पण त्याला कोणाचीच मदत मिळाली नाही. मग शेवटी नाईलाजाने त्याला काय करावं लागलं, त्याची पत्रावळी स्वतः बनवावी लागली. पण ह्या मी ज्या काड्या खोचते की नाही मागच्या बाजूने अगरबत्तीच्या, अशी जी काडी खोचत असताना एक काडी त्याने व्यवस्थित खोचली नाही आणि त्यामुळे काय झालं, ती काडी जेवताना त्याच्या घशामध्ये अडकली आणि मग त्याला स्वतःला त्याचा त्रास भोगावा लागला. त्यामुळे या काड्या खोचत असताना या काड्या आपल्याला अतिशय व्यवस्थितरित्या सावधानतेने खोचायच्या असतात. आता ही आपली पत्रावळी काय तयार झालेली आहे, बनून तयार झालेली आहे. आता ही पत्रावळी आपण धुतली आणि त्याच्यावर जेवण केलं तरीही चालतं. आणि अशा अनेक पत्रावळ्या बनवून ठेवल्या की पानं कालांतराने सुकून जातात, तरीही त्यावर आपण जेवण करू शकतो. वाळलेल्या पानांच्या पत्रावळीवर देखील आपण जेवण करू शकतो. या पद्धतीने या पत्रावळीवर जेवण करण्याचा तुम्हाला आस्वाद घ्यायचा आहे. या सुट्टीमध्ये तुम्हाला हे शिकायचं आहे. आता तुम्ही म्हणताल आम्ही पळसाची पानं कुठून आणणार, तर आपल्या आजूबाजूला बदामाची झाडं असतात, वडाची झाडं असतात,
तर तिथून तुम्ही पानं आणा आणि त्या पानांपासून ही पत्रावळी तयार करा. पूर्वीच्या काळी लग्न समारंभांमध्ये या पत्रावळीवरच जेवण केलं जायचं आणि ही पत्रावळी जेव्हा आपण जेवणानंतर कचऱ्यात फेकतो तेव्हा त्याचं अतिशय सहज विघटन होतं. म्हणजेच ही पत्रावळी किंवा हे जेवणाचं ताट जे आहे ते कसं आहे, इको फ्रेंडली आहे, म्हणजेच पर्यावरणपूरक आहे. तर तुम्हाला देखील ही पत्रावळी बनवून पाहायची आहे आणि स्वतः बनवलेल्या पत्रावळीमध्ये जेवणाचा आस्वाद देखील घ्यायचा आहे. विजयादशमी. विजयादशमी हिंदुओं द्वारा मनाया जाने वाला प्रमुख त्योहार है. यह त्योहार चंद्र मास की अस्वयुजा यानी अक्टूबर को आता है. हम इसे विजयादशमी कहते हैं, अर्थात अच्छाई की बुराई पर विजय का दिवस. बहुत समय पहले एक राक्षस था, महिषासुर, जिसका मतलब जंगली भैंसा होता है. बलशाली होने के साथ तीनों लोकों पर राज्य करने की उसकी इच्छा थी. उसने ब्रह्मा जी की तपस्या की और अपनी इच्छा की पूर्ति की कामना करने लगा. कठिन परिश्रम और तपस्या, भूख, प्यास, आंधी लड़ने के पश्चात ब्रह्म जी आ प्रकट हुए और उसने भगवान से एक वरदान मांग लिया कि उसको कोई हरा नहीं सकता, कोई मार नहीं सकता और कोई स्त्री उससे लड़ाई में जीत नहीं पाएगी. वरदान मिलने के पश्चात महिषासुर ने नियंत्रण खो दिया और धरती पर प्रलय मचा दिया. अब तो मुझे ब्रह्मा, शिव और विष्णु भी नहीं रोक सकते. फिर एक विकल्प निकाला गया महिषासुर को पराजित करने का. विकल्प एक ही था कि कोई स्त्री इसे मार सकती थी, इसलिए एक बलशाली और शक्तिशाली स्त्री को भेजा गया. और उसका नाम था दुर्गा. उसे सारे शस्त्र दिए गए और 2 नहीं 18 हाथों से दुर्गा को लड़ने भेजा गया. विष्णु ने अपना सुदर्शन चक्र, शिवा ने त्रिशूल और इंद्र ने वज्र युद्ध से सम्मानित किया. इतने सारे शस्त्रों के साथ दुर्गा को शेर की सवारी भी मिली और दुर्गा आ निकली महिषासुर का वध करने. महिषासुर अपनी तैयारी में सक्षम था. उसने दुर्गा पर सैकड़ों की सेना के साथ वार किए और स्वयं दुर्गा से शेर के रूप में लड़ाई की, कभी हाथी के रूप में लड़ाई की तो कभी जंगली भैंसे का रूप धारण किया. परंतु दुर्गा ने उसकी सेना को चीर कर रख दिया. 9 दिन की लड़ाई के बाद दुर्गा ने महिषासुर का वध कर दिया. सारे ब्रह्मांड में इस विजय को मनाया गया और यह दिवस विजयदशमी की तरह मनाया जाने लगा. 9 दिन की लड़ाई के कारण विजयदशमी को नवरात्रि भी कहा जाने लगा. विजय की प्राप्ति 10वें दिन हुई तो इसे दशहरा भी कहा जाने लगा. दुर्गा और उसके सारे अवतार और उसके सारे रूपों को भी पूज्य माना जाने लगा. बंगाल में दुर्गा की मूर्ति को पंडाल में पूजा जाने लगा और एक बड़े त्योहार की तरह मनाया जाने लगा. दशहरा मैसूर के चामुंडेश्वरी मंदिर में एक भव्य त्योहार की तरह मनाया जाने लगा. तेलंगाना में बतुकम्मा के नाम से इसको जाना गया, जहां पुष्प और गीत से दुर्गा का स्वागत किया गया. यह भी माना जाता है कि श्री राम ने रावण को भी इसी दिन पराजित करते हुए मृत्यु के घाट उतार दिया. उत्तर भारत में रामलीला के माध्यम से श्री राम और रावण के बीच लड़ाई को दर्शाया जाता है.
महाभारत में इस दिन पांडवों ने अज्ञातवास पूरा किया। उन्हें शस्त्र धारण करने का आदेश हुआ, जो शामी पेड़ में छुपाए गए थे। लोग इस दिन शामी पेड़ की पूजा भी करते हैं। क्या आपको मालूम है कि हमारे अंदर ही भगवान है और हमारे अंदर ही राक्षस भी है? यदि हम बुराई पर नियंत्रण रखें और अच्छाई को उजागर करें तो उसी दिन विजयदशमी है, और यही विजयदशमी का सार है। श्री संत गोरा कुंभार अर्थात संत गोरोबा काका इसवी सन 1267 ते 1317 इतका यांचा कार्यकाल होता। तेरेडोकी गावात गोरा कुंभार हा एक विठ्ठल भक्त होता। कुंभार काम करत असताना देखील तो पांडुरंगाच्या भजनात सदैव तल्लीन असे। पांडुरंगाच्या नामस्मरणात तो नेहमी मग्न असे। एकदा त्याची पत्नी आपल्या एकुलत्या एका लहान मुलास अंगणात ठेवून पाणी आणण्यासाठी गेली। त्यावेळी गोरा कुंभार मडकी करण्यास लागणारी माती तुडवीत पांडुरंगाचे भजन करीत होता। त्यात तो अगदी तल्लीन झाला होता। जवळच रांगत खेळत असलेलं ते मूल तिकडे येऊन मातीच्या आळ्यात पडले। त्या मातीत आले। गोरा कुंभार पायांनी माती खालीवर करीत होता। मातीबरोबर त्याने आपल्या लहान मुलालाही तुडवले। पांडुरंगाच्या भजनात तो निमग्न असल्यामुळे तुडवताना ते रडणारं मूल देखील त्याला समजले नाही। पाणी आणल्यावर त्याची पत्नी मुलास शोधू लागली। ते मूल तिला तिथे दिसले नाही, म्हणून ती गोरा कुंभाराकडे गेली। इतक्यात तिची नजर चिखलाकडे गेली। तो चिखल रक्ताने लाल झालेला पाहून मूल तुडवले गेल्याचे तिच्या लक्षात आले। तिने हंबरडा फोडला, आक्रोश केला। या नकळत झालेल्या कृत्याचे प्रायश्चित्त म्हणून गोरा कुंभाराने आपले दोन्ही हात तोडून घेतले। त्यामुळे त्याचा कुंभारकीचा धंदा बसला। विठ्ठल रुक्माई मजूर बनून त्याच्या घरी येऊन राहू लागले आणि त्याचा तो कुंभाराचा धंदा पुन्हा बहरला। पुढे काही दिवसांनी आषाढी एकादशी आली। श्री ज्ञानेश्वर व श्री नामदेव ही संत मंडळी पंढरपुरास निघाली। ती तेरेडोकी येथे येऊन श्री संत ज्ञानेश्वरांनी गोरा कुंभार व त्यांच्या पत्नीला पंढरपुरास आपल्याबरोबर आणले। गरुड पारावर नामदेवाचे कीर्तन उभे राहिले। ज्ञानेश्वर सर्व संत मंडळी कीर्तन ऐकण्यास बसली। गोरा कुंभार सुद्धा आपल्या पत्नीसह कीर्तनास बसला। कीर्तनास लोक हात वर करून टाळ्या वाजवू लागले, विठ्ठलाचा गजर करू लागले। त्यावेळी गोरा कुंभाराने देखील आपले थोटे हात अभावितपणे उचलले। तेव्हा त्या थोट्या हातांना नवीन हात फुटले। हे पाहून संत मंडळींना आनंद झाला। पांडुरंगाचा सर्वांनी जय जयकार केला। गोरा कुंभाराच्या पत्नीने श्री विठ्ठल चरणी करुणा भाकली। पंढरीनाथा, माझे मूल पतीच्या पायी तुडवले गेले। मी मुला वाचून दुःखी कष्टी झाले आहे। विठ्ठला, माझ्यावर दया कर, मला मूल माझे परत दे। पंढरीनाथाने तिची विनवणी ऐकली। तिचे चिखलात तुडवून मेलेले मूल रांगत रांगत सभेतून तिच्या जवळ येत असल्याचे तिने पाहिले। त्या मुलाला तिने जवळ जाऊन कडेवर उचलून घेतले। संत मंडळींसह सर्वांनी आनंदाने टाळ्यांचा गजर चालविला। जय हरी विठ्ठल। एका फुलपाखराला विसा
पंख जिथे फुलपाखराला